नागपूरमध्ये एक अत्यंत हिंस्र आणि जिहादी प्रवृत्तीचा हल्ला करण्यात आला काही जिहादींच्याद्वारे. आणि मग त्यानंतर शासनाविरुद्ध खूपच सर्वांनी अगदी तीव्र भावना व्यक्त केल्या. परंतु या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे की अशा प्रकारची अशांती निर्माण करण्याचे जे प्रयत्न करतात, जे समाजकंटक आहेत, जे समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत, त्यांना योग्य तो धडा या त्यांच्या कृत्याचा शासनाला द्यायची, शासनाचं जे उत्तरदायित्व असतं ते निभावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी CCTV आणि इतर साधनांच्याद्वारे जे कोणी जे हल्लेखोर याच्यामध्ये सहभागी होते, हिंस्र हल्लेखोर जे सहभागी होते, त्यांची ओळख पटवली गेली. त्यांनी एकेकाला आतमध्ये घेतलं आणि नंतर मग त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची जी बेकायदेशीर बांधकामं होती त्याच्या विरुद्ध बुलडोझर कारवाईही करण्यात आली. म्हणजेच काय की त्यांनी जे आतापर्यंत अतिरेकी कृत्य केलेली होती त्यांची पुरती सजा त्यांना याद्वारे देण्याचा शासनाचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे. त्यामुळे जो शांतताप्रिय हिंदू समाज आहे, त्याला ज्या देशामध्ये शांततेने जगायचं आहे, शांततेने जगायचं हाच त्यांचा धर्म आहे आणि शांततेने जगण्यासाठीच त्यांचा सर्व प्रयत्न असतो. कारण जीवन हे शांतता जगा आणि जगू दे हाच सिद्धांत आहे. या सिद्धांताला छेद देणारे, या सिद्धांताला विरोध करणारे, हा सिद्धांत मान्य नसणारे जे समाज घटक आहेत त्यांना शासन हे मिळालंच पाहिजे. आणि हे शासन जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये मिळतंय आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील तसं शासन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे किंवा कमीत कमी निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि काही गोष्टी त्यांनी पूरक अशा केलेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. किंवा जेव्हा शासन जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतं तेव्हा त्याचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. आणि हे तर आमचं शासन आहे, सकल हिंदू समाजाने या शासनाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे या शासनाचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. मात्र पोलिसांच्या वरती जे हल्ले ज्यांनी केलेले होते त्यांना अजिबात सोडता कामा नये आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायला पाहिजे की कदाचित जन्मठेपेच्याही पलीकडे जाईल अशी शिक्षा त्यांनी केली पाहिजे. कारण पोलिसावरती हल्ला करणं, ते देखील कुऱ्हाड घेऊन हल्ला करण्याचं धाडस त्या समाजकंटकांमध्ये कुठल्या शिकवणूक विचारले जाते, कोण कशी त्यांनी शिकवणूक देतं, त्याचा देखील छडा शासनाला लावला पाहिजे. कमीत कमी त्यांनी आज हा प्रारंभ केलेला आहे त्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन, देवाभाऊंचं अभिनंदन, शिंदे साहेबांचं अभिनंदन त्याच प्रसंगी सर्व सकल हिंदू समाजाने करायला पाहिजे. मात्र आता यापुढे अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, अत्यंत हिंस्र पद्धतीचा हल्ला केला आहे, त्यांचं अत्यंत कठोर पद्धतीने दमन याद्वारे करण्यात यावं. त्यांच्या विरुद्ध खटले अजिबात मागे घेऊ नयेत शासनाने. आणि जे पीडित आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी. ज्यांची वाहनं तुटलेली आहेत, नुसतीच वाहनं तुटली असेल तर त्यांची इन्शुरन्स कंपनी जी आहे ती त्यांना नुकसान भरपाई देईल. परंतु काही काही घरांची घरं तोडलेली आहेत, घरामध्ये येऊन नुकसान केलेलं आहे, काय काय गोष्टी तोडफोड केलेली आहे, असं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे, सामान्य लोकांचं झालेलं आहे. त्या भयभीत लोकांना एकतर त्यांनी आधार दिला पाहिजे आणि त्यांना नुकसान भरपाई पण शासनाने दिली पाहिजे. देवाभाऊंनी सांगितलेलं आहे की ही नुकसान भरपाई जी आहे ते दंगेखोरांकडून घेऊ, परंतु यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता ते दंगेखोर ती जास्ती नुकसान भरपाई भरायला आपली निश्चितच असमर्थता दाखवतील. आणि त्यांच्या समर्थनार्थ हे जे सगळे जिहादी पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय, म्हणजे सपा काय, बाकीचे सगळे पक्ष ते सगळे येतील समर्थन करायला. त्यामुळे आता त्याला शासनालाच त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे आणि त्यांच्यावरती ह्या जी वेळ आलेली होती तशी वेळ पुन्हा कधीही येऊ नये. आणि नागपूरमध्ये ते शांतता बिघडवण्याची त्याची हिंमत आणि कुठल्याही प्रकारची तयारी या समाजकंटकांनी करू नये, या जिहादी वृत्तीच्या लोकांनी करू नये. एवढी दहशत बसणे इतकी कारवाई या निमित्ताने शासनाने करावी अशीच सर्वांची इच्छा राहील.